आज जर्सी गायचे जे संकरित गोरे असतात ते सांभाळणं पाळणं अवघड झालेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना ते गोरे आज जंगलात रस्त्यावर वाटेत कुठेतरी सोडून द्यावे लागतात, कारण ते सांभाळणं अवघड झालं. या अशा पद्धतीने बंदी आणणं हे थांबवणं योग्य आहे का? सत्ताधारी पक्षानं विशेष करून भावनेचं राजकारण करू नये, व्यवहार पाहावा. पशुपालन कोण करतो? शेतकरी करतो. पशुपालन करताना शेतकऱ्याची भूमिका पण महत्वाची आहे. नमस्कार, मी संदीप दराडे बोला पुढारीमध्ये आपलं अगदी मनपूर्वक स्वागत करतो. महाराष्ट्र राज्यामध्ये मागील 3 वर्ष झाले जवळपास सर्व प्रमुख महानगरपालिका असतील, जिल्हा परिषदा असतील, ज्यावर प्रशासक या संस्थांवर राहणं म्हणजे कुठेतरी एक पद्धतीची हुकुमशाही राहणं, अशा पद्धतीची परिस्थिती संपूर्ण राज्यामध्ये काही वर्षांपासून निर्माण झाली. प्रशासक असल्या कारणाने योग्य पद्धतीचे लोकप्रतिनिधीचा हस्तक्षेप नसल्याने पाहिजे तशी कामं होत नाही. परंतु पुन्हा एकदा जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचा आणि महानगरपालिकेच्या निवडणुकांचं रणशिंग फुंकलं जातंय. गटरचना झालेली आहे. आता थोड्याच दिवसांमध्ये आरक्षणही जाहीर होईल आणि त्यानंतर सर्वच राजकीय पक्ष खऱ्या अर्थाने या विषयात कामाला लागतील. आज शमशेरपूर विश्रामगृहासमोर काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी खरं तर जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचं नियोजन करण्यासाठी कार्यकर्त्यांची बैठक घेतलेली. त्यांनी इथं विचार मांडलेले. आपण राज्यामध्ये सद्यस्थितीला असलेली परिस्थिती, निवडणुकांचं असलेलं नियोजन आणि कशा पद्धतीने ते या निवडणुकांना सामोरं जाणार आहोत हे त्यांना विचारणार आहोत. याच ठिकाणी आपल्यासोबत बोलण्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सन्माननीय मधुकरराव नवले आहेत. त्यांच्यासोबत इतर कार्यकर्ते आहेत. आपण त्यांच्यासोबत बोलूया. भाऊ रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. भाऊ, महाराष्ट्रात परिस्थिती अशी झाली आहे. आता काही दिवसांपूर्वी विधिमंडळ सुरू होतं. माणिकराव कोकाटे जे कृषी मंत्री आहेत ते कुठेतरी रम्मी खेळताना बघितलं. त्यानंतर काही कार्यकर्त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला की ते रम्मी खेळताय, त्यांना त्या पदावरून काढण्यात यावं. तर शेतकऱ्यांचे प्रश्न विचारल्याने त्यांना मारहाण झाली. आज राज्यामध्ये ज्या पद्धतीचं सरकार आहे, विधानसभेला तुमचा ज्या पद्धतीने पराभव झाला आणि ही परिस्थिती निर्माण झाली, याकडे तुम्ही कसं बघता? भारतीय लोकशाहीचा आत्मा असलेली संसद आणि भारतीय लोकशाहीचा आत्मा असलेली विधानसभा, कार्यकर्ता म्हणून ज्या दिवशी कामाला लागलो तेव्हापासून आम्ही पाहत आलोय. या सभागृहांच्या मध्ये जे लोक निवडून जातात ते आपण निवडून दिलेले लोक असतात. आपण त्यांना निवडून देतो, ते आपल्यासाठी त्यांनी जे काम करायला पाहिजे त्या कामासाठी निवडून देतो. त्या पक्षाचा एक अजेंडा असतो आणि जो उमेदवार असतो तो सुद्धा काही सांगत असतो की मी हे करील, मी ते करील, मी ते करील. समाज हितासाठी, रयतेच्या हितासाठी, रयतेच्या कल्याणासाठी संसद आणि विधानसभा आणि निवडून गेलेले लोकप्रतिनिधी काम करीत असतात. पण मी आता संसद पण बघतोय आणि विधानसभा पण बघतोय. काल परवा पण आपण बघितले. हे आपण निवडून दिलेले प्रतिनिधी आहेत. हे तिथे गेल्यावर आपल्या विचाराचं काम करतात का? गुन्हेगार लोक डायरेक्ट आतमध्ये विधानसभेत जातात. आमदारांच्या मध्ये भावकीत बांधावरून भांडण व्हावं, तसं सत्तेवरून भांडणं व्हावीत. महायुतीचं सरकार आहे, त्यांचेच आमदार एकमेकाच्या विरोधात भांडतायत, त्यांचे कपडे फाडतायत. ज्यांनी सत्ता आपल्या हाती आल्यानंतर जनकल्याणाचं काम याच विधानसभेत करायला पाहिजे. त्या विधानसभेत आज जे जे घडतंय ते सगळं पाहिल्याच्या नंतर महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक नागरिकानं आता डोळसपणे राजकारणाकडे पाहावं. राजकारण कसलं चाललंय हे पाहावं. राजकारण फक्त सत्तेचं हवाय, मला सत्ता हवी आहे, पण साधन सत्ता हवी, साध्य माझं जनतेचं कल्याण आहे. हे सगळे विसरून गेले. मी निवडून गेलोय ते मला तिथे जनतेच्या कल्याणासाठी निवडून दिलंय. मी जनतेचा सेवक आहे, सन्माननीय सेवक आहे. हे सगळे विसरून गेलेत. फक्त त्यांच्या डोळ्यासमोर एकूण आहे माझी खुर्ची, माझी सत्ता आणि सत्तेच्या माध्यमातून जे जे मिळवायचं आहे ते मिळवायचं. मग कुणी बनियनवर दिसतंय, कुणी अंडरपॅन्टवर दिसतंय, कुणी टॉवेलवर दिसतंय, कुणी रम्मी खेळताना दिसतंय. काय काय हे सगळं पाहिल्याच्या नंतर ज्या ज्या प्रकारची भाषा आमदारांच्या तोंडी दिसते, आज सत्तेत असलेल्या आमदारांच्या बाबतच मी मुद्दाम बोलेल, त्यांच्या तोंडी जी जी भाषा दिसते, हे सगळं पाहिल्यावर लोकशाहीचा अमृत महोत्सव संपन्न झाला आहे. 75 वर्ष पूर्ण होऊन गेलीत. म्हणजे आता आपण प्रजासत्ताक झालो
याला पण आता 75 वर्ष पूर्ण होत आहेत. अशा परिस्थितीत हे जे चित्र आहे, हे चित्र देशाच्या दृष्टीनं, राज्याच्या दृष्टीनं, सामान्य माणसांच्या दृष्टीनं घातक आहे. केवळ फक्त माणसासाठी घातक आहे असं नाही, तर कदाचित पुढे जाऊन राज्य आणि पुढे जाऊन हा देश सुद्धा एक संघ राहील का नाही राहणार. देशाच्या एकसंघतेसाठी इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी आत्मबलिदान केलंय. आणि आज आपण बघतोय की सत्तेच्या साठी माणसं किती कायदा, कानून, नियम, नैतिकता सगळी मूल्य बाजूला ठेवून खालच्या दर्जाला पर्यंत पोहोचतायत हे दिसून आलेला. एक 2-3 दिवसापूर्वी बोला पुढारीच्या माध्यमातून भाऊ एक विषय आम्ही उचलला. अमोल खताळ असतील किंवा राधाकृष्ण विखे पाटील असतील यांच्या माध्यमातून संगमनेरमध्ये कत्तलखाने बंद करण्यात आले. गावठी गाया तिथे जाऊ नये ही भूमिका प्रत्येक हिंदुत्ववादी माणसाची. परंतु आज दुग्ध व्यवसाय अडचणीत आलेला असताना 29 रुपये दुधाचा भाव 30 रुपये जात असताना आज जर्सी गायचे जे संकरित गोरे असतात ते सांभाळणं पाळणं अवघड झालेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना ते गोरे आज जंगलात, रस्त्यावर, वाटेत कुठेतरी सोडून द्यावे लागतात, कारण ते सांभाळणं अवघड झालं. या अशा पद्धतीने बंदी आणणं हे थांबवणं योग्य आहे का? सत्ताधारी पक्षानं विशेष करून भावनेचं राजकारण करू नये. व्यवहार पाहावा. पशुपालन कोण करतो? शेतकरी करतो. पशुपालन करताना शेतकऱ्याची भूमिका पण महत्वाची आहे. पशुपालन करत असताना आपण तर दुधाला एकतर चांगला भाव दिला पाहिजे, उत्पादन खर्चाच्या पेक्षा पुढचा, तर तो पशुपालन करेल. जेवढं प्रेम आपल्या लेकरावर तेवढंच त्यांचं प्रत्येक पशुवर प्रेम आहे. पण ना त्याला दुधाच्या उत्पादनापासून आज पैसा मिळत, ना त्याला शेतीपासून पैसा मिळत. पशुपालन करणं आज त्याच्या दृष्टीनं अवघड होऊन बसलेली गोष्ट आहे. अशा काळामध्ये पशुपालन करण्यासाठीचं आर्थिक बळ शेतकऱ्यांना द्यावं, केवळ भावनेचं राजकारण करू नये असं माझं मत आहे. आता तुम्ही जिल्हा परिषदेच्या बाबतीत इथं सगळी वक्तव्य केली आहे. तालुक्यामध्ये सगळ्या गटात, सगळ्या गणात ईव्हीएम वर तुमचं चिन्ह दिसणार का, हाताचा पंजा? माझा आत्मविश्वास विधानसभेला सुद्धा होता. आता बोलून उपयोग नाही, पण आमच्या नेत्यांकडे आम्ही मानत त्याच वेळेला मांडित होतो की बोलता बोलता काँग्रेसचं चिन्ह कालबाह्य होईल, साहेब विधानसभा लढवू आपण. राजकीय पक्ष आणि त्याचं पक्षाचं बलस्थान हे त्याचं निवडणूक चिन्ह आहे. आणि आघाडीमध्ये अगर युतीमध्ये, मग सत्ताधाऱ्यांची युती असेल, विरोधकांची महाआघाडी असेल, एक मोठा तोटा आहे. जो तोटा अकोल्यातल्या काँग्रेसनं आतापर्यंत कायमच सोसलेला. लोकसभा आली रे आली की ती शिवसेनेला, विधानसभा आली रे आली की मग ती राष्ट्रवादी काँग्रेसला. आणि यातना एका गोष्टीच्या होतात की यांच्या प्रचाराला सगळ्यात पुढे आम्ही असतोय. बरं, यांनी जाहीर करावं खुशाल की आमच्या कार्यकर्त्यानं कोणाकडून रुपया घेतलाय, सांगावं. अरे आम्हाला त्या बूथवर कार्यकर्त्याला किमान नाश्ता करण्या इथपर्यंत सुद्धा तुम्ही दिलेलं नाहीये. पण आम्ही मात्र प्रामाणिकपणे काम केलंय. एकदाच नाही, म्हणजे मी तर माझा विचार केला तर मी शेवटचं लहामटे गुरुजींची मी कम्युनिस्ट पार्टीकडनं विधानसभा लढवली. तिथून पुढं मात्र पक्ष सांगल त्याप्रमाणे कधी त्यांचं काम करतोय. पण माझ्या पक्षाची उमेदवारी मला पाहता नाही आली. तालुक्यात एक अशी परिस्थिती झाली आहे, विधानसभा झाल्यानंतर आजपर्यंत डॉक्टर किरण लहामटे यांना कुठेतरी विरोधकच नाही, अशी परिस्थिती. याबाबत काय वाटतं? लहामटेंना ते त्यांच्या संधीचं सोनं करतायत. मी त्यांच्याबद्दल यासाठी बोलत नाहीये की विरोधकाला अजून जर भानावरच येता येत नाही. मी काँग्रेसच्या श्रीरामपूरच्या मीटिंगमध्ये बोललो, अरे तुम्ही विरोधक आहात, तुम्हाला विरोधी बाकावर जनतेनं बसवलंय, पण विरोधी बाकावर बसून जनतेची कामं करावीत याचं भान जर आम्ही ठेवणार नसू तर त्याचा त्यांच्या दृष्टीनं फायदा ते घेत आहेत. पण अकोल्याची परिस्थिती आहे की अकोल्यातला विरोधक आज अस्तित्वाची लढाई लढण्या इतका पुरता पण आज तो समर्थ नाहीये. आणि ही निवडणूक त्याला बळ देण्यासाठी ज्यानं त्यानं ज्या त्या पक्षानं विरोधी बाकावरच्या पक्षांना सांगतोय मी, अजून कोणाला त्याचं भान पण नाहीये. म्हणजे शेवटी ग्राम पातळीवरचा विकास, पंचायत समितीने, जिल्हा परिषदेला पर्याय नाही. त्यामुळे ह्याही निवडणुका तितक्या महत्वाच्या आहेत. त्यामुळे कुणावर डिपेंड राहणं, अवलंबून राहणं याच्याऐवजी काँग्रेसची भूमिका आहे
आम्ही लढू, आमच्या ताकदीनं लढू. 12ही गण आणि 12 पण जिल्हा परिषद, 6 पण जिल्हा परिषदेच्या जागा, आणि आम्ही लढणार. शेवटचा प्रश्न अगदी, काही लोकांमध्ये, जनसामान्यांमध्ये, शेतकऱ्यांमध्ये तालुक्यात चर्चा आहे का सगळेच सत्तेच्या बाकाकडे पळतायत, म्हणजे जितके काही स्वतःच्या गुडघ्याला कायम बाशिंग बांधून असतात आमदार होण्यासाठी ते सगळेच सत्तेकडे पळतायत. काय तुम्ही कुठल्या विचाराने लढणार मग ही निवडणूक जर त्या पद्धतीचे लोकच सोबत नसतील? तुम्ही पत्रकार म्हणून प्रश्न विचारतायत, मला पडद्याआडची काही माहिती मिळते. पण काँग्रेस म्हणून आम्ही, आमची संख्येनं किती पण असू द्यात, पण आम्ही एक संघ राहणार. इतरांचं ज्यांनी त्यांनी पाहून घ्यावा, त्यांना समाजात अस्तित्व ठेवायचं की ठेवायचं नाही. आपला विचार सत्ता आहे का आपला विचार, आपल्या पक्षाचा विचार जो जनतेच्या हिताचा आहे तो जोपासायचा की सत्ता मिळवायची, त्यांचं त्यांनी ठरवावं. आम्ही मात्र जनतेच्या बाजूनं कंबर कसून काम करू, एवढं मात्र निश्चित. शिवाजीराव, तुमच्याबरोबर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आहे शिवाजीरावने, त्यांना एकच प्रश्न विचारू, कसं नियोजन करणार जिल्हा परिषदेचं आणि पंचायत समितीचं? सध्या आम्ही जिल्हा परिषद गटवाईज कार्यकर्त्यांच्या बैठकांचं आयोजन केलेलं आहे. बरं. आज सुरुवातीपासूनच समशेरपूर जिल्हा परिषद गटापासून आम्ही सुरुवात केली. बरं. समशेरपूर जिल्हा परिषद गटातील समशेरपूर पंचायत समिती गण आणि खिरवेरे पंचायत समिती गण, या गणातील आमचे कार्यकर्ते, BLA एजंट यांना सगळ्यांना आज बोलून त्यांची चर्चा करून आजपासून आम्ही सुरुवात केली. अशाच पद्धतीने आम्ही 6 जिल्हा परिषद गटामध्ये जाऊन कार्यकर्त्यांची चर्चा करून त्यावरती काम चालू करणार आहोत. नक्कीच या ठिकाणी माननीय मधुभाऊ नवले आणि शिवाजीराव नेहे यांनी अगदी विस्तृतपणे परखड भूमिका मांडली. निवडणुका लढणारच आहोत आणि त्यांनी त्या पद्धतीचे काही गोष्टी अगदी परखडपणे बीजेपीच्या विरोधात मांडल्या की जे चुकीचे धोरणं सध्या घेतले जात आहेत. धन्यवाद. रामकृष्ण हरी.